BMS सेकंड इयर रोगनिदान, त्याच्यामध्ये चौथा टॉपिक शूल. बघा आपण आता परिणाम शूल आणि अन्नद्रव्य शूल याच्यामधील फरक बघतोय. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बघा परिणाम शूलचं कारण काय आहे? आम्लपित्ताची उपेक्षा व वातपित्त प्रकोपक आहार. अन्नद्रव्य शूलचं कारण आहे परिणाम शूल, उपेक्षा व वातपित्त प्रकोपक आहार. आता त्याच्यामध्ये दोष बघा काय आहे? वात प्रकोपक त्रिदोष आणि अन्नद्रव्यामध्ये त्रिदोष. आश्रय बघा परिणाम शूलचा काय आहे? आमाशय आणि क्षुद्रांताचा प्रमुख भाग. आणि अन्नद्रव्य शूलचा आमाशय आहे. प्रमुख लक्षण बघा काय आहे? आहार परिणाम काळा शूल, आहार परिणाम काळा शूल आणि अन्नद्रव्यामध्ये सतत शूल. आता परिणाम शूलमध्ये इतर लक्षण बघा काय? कुक्षी, उदर, पार्श्व, गुद या भागी वेगळा होतात. आणि अन्नद्रव्य शूलमध्ये पचन व हृदयप्रदेशी दाह होतो. आता उपशय बघा काय आहे? वमनोत्तर, भोजनोत्तर. आणि अन्नद्रव्यामध्ये क्षारयुक्त पदार्थ सेवन, वमनोत्तर. अनुपशय बघा काय आहे? षष्ठी, ब्रीही, शाळीचा भात सेवन. आणि अन्नद्रव्यामध्ये आम्ल, तीक्ष्ण, विदाही पदार्थ. साध्य असाध्यत्व काय आहेत? एक दोष, द्विदोषच असेल तर कष्टसाध्य परिणामशूल आणि अन्नद्रव्यशूल असाध्य आहे. भेद बघा, दोषभेदाने 7 आहे परिणामशूल आणि 1 आहे अन्नद्रव्यशूल. लक्षण साधर्म्य, डिओडिनल अल्सर परिणामशूल आणि गॅस्ट्रिक अल्सर अन्नद्रव्यशूल. हे लर्न करायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.